तर एकीकडे आपण पाहतोय देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आहे, तर दुसरीकडे मोठ्या उत्साहात रामनवमी ही साजरी केली जाते। राज्यभरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय। मुंबईच्या वडाळा इथल्या राम मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। यंदा सुमारे 10,000 भाविक दर्शनाला येतील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय। नागपूर नगरीचं ऐतिहासिक वैभव असलेल्या पोदरेश्वर राम मंदिरामध्ये शोभायात्रा सुद्धा निघणार आहे आणि या शोभायात्रेचं यंदाचं हे 58वं वर्ष आहे आणि तिकडे बुलढाणामध्ये रामनवमी निमित्तानं शेगावमध्ये भाविकांची अलोट गर्दी सुद्धा पाहायला मिळते। मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात येते। शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल सुद्धा झालेल्या आहेत आणि सकाळी 7 वाजता आरती होऊन सोहळ्याची सुरुवात सुद्धा झाली आहे। तर यवतमाळमध्ये बोरगाव इथं श्रीरामांच्या मंदिराला आगळी वेगळी आणि ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी सुद्धा लाभली आहे। भाविकांची इथे मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। तर आपण नाशिकमधली ही दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये आज रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा सुद्धा लावलेल्या आहेत। रामनवमीच्या निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विशेष आरास सुद्धा करण्यात आली आहे। झेंडूच्या फुलांचं तोरण, मंदिराच्या बाहेर खास रांगोळी आणि मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई आलेल्या भाविकांना यावेळी पाहायला मिळते आणि आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आलेली आहे आणि या सुरक्षा संस्थांच्या माध्यमातूनच इथे भाविकांना पुढे दर्शनासाठी जावं लागतंय। राम जन्म सोहळ्याची तयारी सुद्धा काळाराम मंदिरामध्ये अतिशय उत्साहात पाहायला मिळते। रामनामाचा जप करत आलेले हे भाविक मंदिर परिसरामध्ये तल्लीन झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय।